श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्याचे खास काही उपाय आहेत। तर ते शनिवारीच आपल्याला करायचे आहे। तर शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय इथे सांगणार आहेत। तर ते उपाय कोणते आहेत तर ते लक्षात घ्या। तर ते उपाय आहे की काळे तीळ, काळे वस्त्र किंवा लोखंडी वस्तू दान करणे, पिंपळाच्या झाडाला पाणी देणे आणि शनिदेवाचे मंत्र जप करणे इत्यादी गोष्टीचा समावेश आहे। तर पहिला आहे शनिवारी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे। तर शनिवारी आपल्याला दान करायचं आहे। दान कशाचं करायचं आहे तर शनिवारी आपल्याला काळे तीळ दान करायचे आहे। त्यानंतर आहे काळे कपडे, त्यानंतर आहे लोखंडी वस्तू। तर आपल्याला हे काळे तीळ, काळे कपडे आणि लोखंडी वस्तू हे गरिबांना दान करायचे आहे। जे आपल्या घरासमोर गरीब लोक येतात किंवा आपल्याला कुठे मंदिरासमोर पण गरीब लोक आपल्याला दिसतात, तर तिथे हे जाऊन आपल्याला दान करायचं आहे शनिवारच्या दिवशी। त्यानंतर आहे पिंपळाच्या झाडाचा उपाय। तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला ते शनिवारी पाणी घालायचं आहे। पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी द्यायचं आहे। त्या दिवशी आपण दिवासुद्धा लावू शकतो। त्यानंतर शनी मंत्राचा जप करायचा आहे। तर शनी मंत्राचा जप कोणता आहे? ओम शनिश्चराय नमः हा शनीचा मंत्र आपल्याला जप करायचा आहे। तो पण शनिवारच्या दिवशीच आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली तो जप करायचा आहे। त्यानंतर आहे हनुमान चालीसा। हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे आपल्याला। हनुमान चालीसाचं पठण करणं हे फार शुभ मानलं जातं आणि ते पण तुम्हाला शनिवारीच करायचं आहे। हे सर्व उपाय तुम्हाला शनिवारीच करायचे आहे। त्यानंतर आहे सरसूच्या तेलाचा दिवा। सरसूच्या तेलाचा दिवा हा इतका शुभ मानला जातो कारण की सरसूच्या तेलामध्ये इतकी ताकद आहे की ते जर तुम्ही शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचाही दिवा लावू शकता, पण सरसूच्या तेलाचा तुम्हाला जिथे मोहरीचं तेल मिळत असेल तर मोहरीच्या तेलाचाही लावू शकता। सरसूच्या तेलाचं मिळत असेल तर सरसूच्या पण तेलाचा लावू शकता तर तुम्हाला सरसूच्या तेलाचा शनिवारी दिवा लावायचा आहे। तुम्ही एक टाईम ठरवून ठेवा, सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी पण लावू शकता, पण संध्याकाळ वेळ ही अशी असते की अंधारा पडतो। त्या अंधारामध्येच आपल्याला प्रदोष काळ असतो। त्या प्रदोष काळामध्ये जर हा उपाय केला तर तुम्ही म्हणजे सगळ्या संकटातून मुक्त व्हाल आणि शनिदेवाची तुमच्यावर कृपा होईल। तर त्यानंतर आहे काळे वस्त्र आणि काळे तीळ। तर काळे वस्त्र आणि काळे तीळ हे तुम्हाला दान करायचे आहे। तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ आणि काळे वस्त्र हे दान करणं फार गरजेचे आहे, कारण की आपल्या अंगावरचं जे शनिदेवाची जी छाया आहे तर ती निघून जातील। तर त्यानंतर आहे लोखंडी वस्तूसुद्धा आपल्याला दान करायची आहे। लोखंडी वस्तू दान करणे हे देखील शनिदेवाला शांत करते। तर त्यानंतर आहे शनी स्तोत्राचं पठण तुम्हाला सुद्धा शनिवारीच करायचं आहे आणि ते शनिदेवाला म्हणजे शनी स्तोत्राचं पठण केल्याने शनिदेवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि भरभराटून तुमच्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते। त्यानंतर शनिवारी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर शनिवारी आपल्याला नवीन वस्तू खरेदी करायची नाही। त्यानंतर आहे शनिवारी लोखंड, स्टील किंवा काळ्या रंगाचे वस्तू खरेदी करणे टाळावे, कारण की त्या दिवशी कोणत्याही असे लोखंडाची वस्तू तुम्हाला घ्यायची नाही, कारण की शनिदेवाला ही लोखंडी वस्तू अत्यंत फार त्यांना नुकसानदायी ठरते। त्यामुळे तुम्ही लोखंडी वस्तू बिलकुल घेऊ नका, शनिवारच्या दिवशी तर नक्कीच घेऊ नका। त्यानंतर आहे मीठसुद्धा तुम्ही शनिवारी खरेदी करणे देखील अशुभ मानले जाते। शनिवारी मीठ खरेदी करणे अशुभ मानले जाते, कारण की मीठसुद्धा खरेदी करायचं नाही, कारण की ते लक्ष्मी आहे। तर त्या दिवशी शनीचा प्रभाव त्याच्यावर खूप अशुभ पडते, त्यामुळे तुम्हाला मीठ घ्यायचं नाही। त्यानंतर हे उपाय केल्यानं शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात अडचणी दूर होतात। असे मानले जातात की शनीची तुमच्यावर ज्या दिवशी तुम्ही जर उपाय करसाल तर तुम्ही सर्व संकटातून मुक्त व्हाल। तर अशा प्रकारे हे माझे उपाय होते आणि तुम्ही पण ह्या शनिवारच्या दिवशी हे उपाय करून बघा, तुम्हाला नक्की याचा लाभ मिळेल। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।